नमस्कार. बिल्वाज हँडमेड या चॅनलमध्ये सगळ्यांचं स्वागत. मैत्रिणींनो, संक्रांतीला वाणात आलेली ही मातीची सुगडी जी आपल्या घरी जमा असतात, त्यापासून एक सुंदर फ्लॉवर पॉट कसा तयार करायचा ते पाहूया. सगळ्यात आधी आपण सुगड्यावर थोडे आखून घेऊया. त्यासाठी रेषा एका लेवलमध्ये यावी म्हणून असे डब्याच्या आधाराने पेन्सिल ठेवून आखून घ्यायचे. 3 रेषा मी आखून घेतलेल्या आहेत. असे केल्याने रेषा वेडीवाकडी न येता एका लेवलमध्ये येते. त्यानंतर स्वस्तिकाचा आकार काढून घेते. 2 रेषेचा आधार घेऊन स्वस्तिकाचा आकार काढला आणि त्याच्या आजूबाजूला 2 उभ्या रेषा आखून घेतल्या. आता फेविकॉल लावून तिथे छोटे गोल काच चिपकवते. अशी सुगडी आपल्या घरी इतकी पडलेली असतात की त्यांचं काय करावं ते समजत नाही. एकतर ती वाणात आलेली असल्यामुळे, पूजेची असल्यामुळे त्यांना महत्त्व असतं, फेकून देता येत नाही. पण त्यांचा वापरही कसा करावा ते समजत नाही. पक्ष्यांसाठी पाणी वगैरे ठेवावं म्हटलं तर ती खोल असल्यामुळे पक्ष्यांना नीट पिता येत नाही. आणि झाडं लावावी म्हटलं तर आकार इतका छोटा असतो की झाड फार काळ त्यात मोठं होऊ शकत नाही. मग अशी काहीतरी युक्ती करून आपलं घर आपल्याला सजवता येईल. दोन स्वस्तिकांमध्ये असलेल्या उभ्या रेषेवर चौकोनी काच चिटकून घेते. बघा, स्वस्तिकाच्या आकारामध्ये सगळे काच चिटकून झालेले आहेत. आता वरच्या बाजूला एक फुलाचा आकार करायचा आहे. त्यासाठी थेंबाच्या आकाराचा काच घेते आणि 3 काच लावून तिथे अर्ध फूल तयार करते. अशा प्रकारे वेगवेगळ्या आकाराचे काच लावून ही सुगडं आपल्याला सुशोभित करायचं आहे. आणि त्यानंतर आपण यावर वॉल पुट्टी लावणार आहोत. सुगड्याच्या वरच्या कडेलाही थोडे गोल काच चिटकून घेते.
सगळे काच असे लावून घ्यायचे. त्यानंतर एका कपामध्ये बिर्ला व्हाईटची वॉल पुट्टी घ्यायची. ही हार्डवेअरच्या दुकानामध्ये अगदी 40 रुपये किलो या भावाने मिळते. त्यात मी 1 चमचा फेविकॉल टाकते आहे. यात ॲक्रेलिकचा लाल रंग टाकते आणि थोडं पाणी टाकून दाटसर मिश्रण बनवायचं आहे. बघा, मिश्रण तयार झालेलं आहे. त्या सुगड्यावर मधल्या बाजूला जेथे स्वस्तिक आहे तिथे मला लाल रंग हवाय, म्हणून मी चमच्याने हे मिश्रण तेथे पसरवून घेते. मिश्रण पसरवण्यासाठी एखादं कार्ड, पत्रिकेचा तुकडा, प्लास्टिकचा तुकडा किंवा चमचा असंही वापरता येईल, जेणेकरून ते प्लेन पसरायला हवं. खालच्या आणि वरच्या बाजूला मी पिवळा रंग वापरणार आहे. पिवळा रंग ही अशाच प्रकारे वॉल पुट्टीमध्ये फेविकॉल आणि रंग मिक्स करून बनवायचा आहे. हा पुन्हा चमच्याच्या साहाय्याने मी हा लावून घेते. सुगड्याच्या तोंडाकडचा भाग गोलाकार असल्यामुळे चमच्याने तेथे मिश्रण लावणं कठीण जातं. अशा वेळी बोटानेच ते नीट पसरवून घ्यायचं आणि छान गुळगुळीत करायचं. मिश्रण लावून झाल्यानंतर किमान 7 ते 8 तास तरी हे सुकत ठेवायचं. छान सुकल्यानंतर थोडंसं उलसर फडकं घेऊन सगळे काच स्वच्छ करायचे. काचांवरनं फडकं फिरवताच त्याच्यावरची पुट्टी निघून येते आणि आपलं डिझाईन समोर येतं. बघा, मातीच्या सुगड्याचा रंग कसा पालटलाय ते. आता हे घरात सजावटीसाठी ठेवता येईल किंवा यात फुलं ठेवता येतील. फ्लॉवर पॉट म्हणून पण याचा उपयोग करता येईल. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद.